एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले। त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली। एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले गुवाहाटीला। मी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणून हे सांगतोय, जी माहिती पुढे आलेली नाही आतापर्यंत। गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले। 8 किलोमीटर गेल्यावर त्यांना पकडून आणण्यात आलं। त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली। त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली। त्या 2 आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी शोधावा त्यांनी। गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना, इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती, परंतु स्पाइसजेट आणि इंडिगो या 2 एअर कंपन्यांनी आपले काही रूम्स बुक केलेल्या होत्या। आधीपासून त्यांच्याशी त्यांचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता, जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसेस राहत होत्या। माझा प्रश्न आहे की त्या हॉटेलमधल्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी नेले? एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला? महाराष्ट्राने शोधलं पाहिजे। यांचं खरं चारित्र्य आपल्या समोर येईल। दारूच्या नशेत झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या मोठ्या मंत्रिपदावर बसलेले असले तरी हा पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।